हॅलो, जानकीज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अवियल हा दक्षिण भारतीय पदार्थ करणार आहोत. ह्या अवियलसाठी आपण आपल्या आहारात वेगवेगळे फळभाज्यांचा वापर करतो. अशा सर्वच भाज्या पौष्टिक असतात, पण आज आपण वेगवेगळे भोपळे वापरून व दक्षिण भारतीय पौष्टिक व तेल तूप विरहित असा न तळलेला पदार्थ बनवणार आहोत. यात मुख्यत्वे कोहळा, काशीफळ, देवडांगर याचा वापर केलेला आहे. हा पदार्थ खाण्यास अत्यंत रुचकर व आरोग्यदायी आहे. तर त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे. हा कोहळा घेतलेला आहे. कोहळाचे आपण असे काप करून घेतलेले आहेत. स्वच्छ त्याच्या सगळ्या साली काढलेल्या आहेत. त्याच्या 4-5 चांगल्या फोडी करून घेतलेल्या आहेत आपण उभ्या उभ्या. अजून शेवगा घेतलेला आहे थोडासा. हे आपण देवडांगर घेतलेलं आहे थोडंसं, सगळं साली वगैरे काढून व्यवस्थित. हे केळी घेतलेली आहे. केळी मात्र सालीसहितच थोडी कच्ची केळी घ्यायची. माझी थोडी कच्ची नाही आहे, थोडी अर्धवट कच्ची आहे, कमी कच्ची आहे. तर जास्त कच्ची घ्यायची याच्यासाठी. आणि त्याच्यासाठी आपण हे काशीफळ भोपळा पण साली काढून घेतलेला आहे. तो पण आता आपल्याला उकडायला ठेवायचा आहे. आणि हे आपण थोडीशी मिरची उभी उभी चिरून त्याच्यात टाकणार आहोत. एक मिरची घेतली. तुम्ही आवडीनिवडीने तिखट तुम्हाला लागते त्या प्रमाणानुसार घेतलं तरी चालतं, थोड्या जास्त घेतल्या तरी. आणि ह्या पावट्याच्या शेंगा मी घेतलेल्या आहेत. धुवून स्वच्छ करून उभ्या कापून घ्यायच्या आहेत. हे आपल्याला असा. तर ही आपल्याला अवियल हा पदार्थ तयार करायचा आहे. त्यासाठी आपण हे उकडायला ठेवणार आहोत. खाली पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे. गॅस चालू केला आहे आपण आणि पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवले. आणि ही चाळणी आपल्याला याच्यावर अशीच ठेवायची आहे. हे आपण मगाशी नुसतं ठेवलं होती ती चाळणी. आता हे असा पाण्याला उकळी आल्यानंतरच ही चाळणी ठेवायची. याच्यामध्ये आपण ह्या शेंगा, अशा सगळ्या पावट्याच्या शेंगा पण ठेवलेल्या आहेत, अशा सोलून आणि अर्धे अर्धे तुकडे करून. आणि हिरवी मिरची एक आपण अशी उभे उभे करून ठेवले. आता याच्यावर एक ताट झाकायचं आणि ह्या चांगल्या एक 5 ते 7 मिनिटं उकडून घ्यायची आपल्याला भाजी. झाकून ठेवायचं. आता हे आता झाकून ठेवलेलं आपलं 10 मिनिट आपण भाज्या उकडून घेतलेल्या आहेत. सगळ्या भाज्या बघा व्यवस्थित उकडल्या गेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता किती छान झाली आपली शेवग्याची शेंग पण. हे का पाहू शकता. ही पुढची कृती आता आपण करून घेऊ. हे थंड होऊ देऊ थोड्या भाज्या आपण सगळ्या. आपण या अवियलसाठी हे थोडं खोबऱ्याचे तुकडे, ओल्या खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत. एक हिरवी मिरची घेतलेली आहे, 1 चमचा जिरे घेतलेले आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे. हे मिक्सरमधून काढायचं आणि ते अवियलला आपल्याला त्या भाजीमध्ये टाकण्यासाठी आपल्याला हे वापरायचं आहे. हे मिक्सरमधून काढू आणि 2-4दा असं फिरवून घेतलं की अजून दही टाकायचं अर्धी वाटी आणि पुन्हा थोडं 2-4दा फिरवून घ्यायचं. अशा प्रकारे ते तयार करून घ्यायचं आपल्याला. गॅस चालू केलेला आहे आपण आणि त्याच्यावर आपण पॅन ठेवला आहे. ह्या भाज्या उकडलेल्या ज्या आहेत ना आपल्या सगळ्या, तर ह्या सगळ्या थंड झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण ह्या नुसत्याच टाकून घेऊ. आपल्याला तेल तूप विरहित करून घ्यायचं आहे. आणि याला छान आपण मंद गॅसवर थोडं परतणार आहोत. हे परतून घ्यायचं. आता आपण हे मिक्सरमधून जे सगळं काढून घेतले, दही आणि हिरवी मिरची, कोथिंबीर, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळे जे आपण करून घेतलेलं आहे मिक्सरमधून, हे आपण याच्यामध्ये टाकून चांगलं परतून घेणार आहोत. मंद गॅसवरच हे सगळं काढून घ्यायचं याच्यामध्ये. याच्यात टाकू हे मीठ, अजून थोडंसं चवीपुरतं मीठ आणि हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे चांगलं असं सगळं आपल्याला एकसारखं करून घ्यायचं. याला आपण मीठ पण टाकलं, तुम्हाला दाखवल्याप्रमाणे सगळं हे असं छान एकसारखं करून घ्यायचं. हे आपण जे मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे ना सगळं, त्या पाण्यामध्येच आपण थोडं पाणी टाकलं आणि त्याच्यामध्येच हळद टाकून हे हळदीचं पाणी आपण याला टाकणार आहोत. आणि ह्याच पाण्यामध्ये थोडंसं असं परतून घ्यायचं आहे आपल्याला हळदीच्या पाण्यात. ह्याच हळदीच्या पाण्यामध्ये आपण छान परतून घ्यायला आहोत. सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं. हे आपलं अवियल आपलं खाण्यासाठी तयार झालंय. गॅस बंद करून टाकते आणि खाली उतरून थंड करून घेते मी.
छान आपलं हळदीच्या पाण्यामध्ये परतून घेतले आपण व्यवस्थित. आता थंड करायसाठी ठेवू. हे आपलं तेल तूप विरहित काहीच तेल तुपाचा आपण याला वापर केलेला नाही, असं पौष्टिक अवियल आपलं खाण्यासाठी दक्षिण भारतीय अवियल आपलं तयार आहे. मैत्रिणींनो आणि प्रेक्षक, हे BP शुगरसाठी खूप ऑप्शन चांगला आहे, बिना तेला तुपाचं, आणि पौष्टिक एकदम. भोपळे हृदयाला खूप चांगले असतात आणि BP शुगरला पण चांगले असतात. त्यासाठी हे हेल्दी आपण जे केलेलं आहे ते अगदी तुम्ही असं सुद्धा मैत्रिणींनो करा आणि प्रेक्षक माझे नक्की करून खा. तुम्हाला जर तेला तुपाची फोडणी ह्याच्यावरून द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता मैत्रिणींनो आणि प्रेक्षक. आणि आवडली असली तर नक्की तुम्ही माझ्या यूट्यूबला हे सांगायला, कॉमेंट द्यायला तुम्ही विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.